मालाड येथे एका 31 वर्षीय डॉक्टर तरुणीला शादी.com वरून मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत एका 33 वर्षीय युवकाने 13 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक मुलींची फसवणूक झाल्याचे आपण ऐकत आलो आहोत। असाच एक प्रकार मालाडमध्ये घडला असून ही तरुणी साधीसुधी नसून एक डॉक्टर आहे। डिसेंबर 2015 ला या डॉक्टर तरुणीला शादी.com वरून 33 वर्षीय दिलीप राजपूतने ओळख केली। ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले। एक दिवस अचानक दिलीप राजपूत त्याच्या ऑडी कारमधून तरुणीला भेटायला आला। अचानक दिलीपला बघून चिंताग्रस्त झालेल्या तरुणीने दिलीपला विचारले की तू अचानक कसा आलास आणि तुला माझा पत्ता कोणी दिला। यावर दिलीपने सांगितले मला तुला गिफ्ट द्यायचे होते त्यामुळे मी तुझा पत्ता शोधत आलो। यानंतर झालेल्या चर्चेत दिलीपने डॉक्टर तरुणीला सांगितले की माझा चांगला बिझनेस आहे, माझी चांगली प्रॉपर्टी आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे। त्यानंतर डॉक्टर तरुणीने दिलीपला लग्नासाठी होकार दिला। एक दिवस दिलीपने डॉक्टर तरुणीला भेटायला बोलावले व सांगितले की मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात मी एक प्रदर्शनी लावत आहे, त्यासाठी मला पैशांची गरज असून कार्यक्रम झाल्यानंतर 15 दिवसात पैसे परत करेन। दिलीपवर विश्वास ठेवणाऱ्या या तरुणीने त्याला 13 लाख रुपये दिले खरे, पण ते 13 लाख आणि दिलीप पुन्हा या डॉक्टर तरुणीला भेटलेच नाही। त्यानंतर फसवणूक झाल्याचा संशय आल्यावर तरुणीने मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। मालाडच्या हद्दीमध्ये एक डॉक्टर आहेत, लेडी डॉक्टर प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्या फेसबुक वरती एक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती आणि त्या फ्रेंड रिक्वेस्टच्या माध्यमातून एक दिलीप राजपूत नावाच्या इसमाशी त्यांचं असं म्हणजे चॅटिंग सुरू झालं। चॅटिंग करता करता ते 10-15 वेळा भेटले एकमेकांना कॉफी शॉप किंवा याच्या हॉटेल्समध्ये आणि नंतर ओळखीचं रूपांतर शेवटी असं झालं की ते लग्नात करायला तयार झाले। मग त्यांनी लग्नाचं प्रपोजल दिलं त्या डॉक्टर मॅडमना, पण करायचं आहे मोठा असं हे करून पैसे घेतले। मग त्यांनी RTGSने पाठवलेत आणि काही रक्कम अशी चेक्स आणि याच्याने दिलेली आहे। आता त्या डॉक्टर ज्या महिला आहेत त्याशी संपर्क करू पाहतात पण संपर्क होत नाही आहे। त्याचे फोन बंद असतात। त्यांनी राहण्याचा पत्ता जो दिलेला आहे तो सुद्धा खोटाच आहे। मालाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलीप राजपूतचा पोलीस तपास करीत आहे।